नमस्कार। आज गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलला तिळगुळ घ्या आणि दीर्घायू व्हा या अतिशय सुंदर प्रोजेक्टचं आम्ही सी केअर फाउंडेशन तर्फे आयोजन केलेलं आहे। मुळात तिळगुळ घ्या आणि वाण द्या हा जो प्रकार असतो तर पेशंटला म्हणजे रुग्णांना दीर्घायू होण्यासाठी आपल्या चौकटीत असणारे कुठले घटक आहे की ज्यामुळे पेशंटचं आरोग्य अतिशय चांगलं राहील आणि त्यांना केमोथेरपी रेडिएशनच्या दरम्यान जे काही साईड इफेक्ट्स होतात हे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी आमची संपूर्ण टीम ही सक्रिय आहे। मग तिळगुळासोबत आम्ही नाचणी देखील त्यांना आज दिलेली आहे। नाचणीचे काय उपयोग होतात, नाचणी कशी वापरायची, किती माध्यमातून ते पेशंटसाठी देऊ शकतो, त्यामुळे पेशंटच्या शरीरावरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे देखील आम्ही वॉर्ड निहाय समजून सांगत आहोत। याच्यासोबत आम्ही एक सुंदर छोटंसं ब्राउचर देखील पेशंटला दिलेलं आहे आणि या ब्राउचरमुळे वेगवेगळे अन्न घटक हे कुठल्या माध्यमातून घ्यायचे आहे हे देखील पेशंटला कळणार आहे। आम्ही वाण देण्यासाठी कढीपत्त्याचे झाड दिलेलं आहे। हा कढीपत्ता पेशंटला केमोथेरपी रेडिएशन दरम्यान जे साईड इफेक्ट्स होतात ज्याच्यामुळे पेशंटची मानसिकता कमी होते, खालावल्या जाते, तर ती खालावू नये। खरं तर कढीपत्ता हा 12ही महिने आपल्या सभोवताली असतो, भरपूर प्रमाणात दिसतो, पण तो आपल्या डोळ्यासमोर असेल आणि रुग्णासाठी असेल तर तो प्रामुख्याने वापरला जाईल हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे। अतिशय छोटे घटक सभोवताली मिळणारे आणि अतिशय कमी किमतीमध्ये पेशंटपर्यंत पोहोचणारे घटक हे आम्ही पेशंटला देतोय। तिळगुळ घ्या गोड गोड बोला याच्याऐवजी तिळगुळ घ्या आणि दीर्घायू राहा करण्याची पद्धती कशी, कसं करायला पाहिजे, त्यापासून काय होईल हे छोट्या भाषेमध्ये छोट्या संभाषणात आणि अगदी सुंदर भाषेत जर त्यांना सांगितलं तर निश्चित पेशंट ते संपूर्णपणे कार्यरत करतात। आमची संपूर्ण टीम त्यासाठी सक्रिय आहे। धन्यवाद। क्या क्या हम हरदम औरंगाबाद के पूरे हॉस्पिटल में हम विजिट देते हैं और रुग्ण निहाय जो भी पेशेंट हमें ये होता है, हम क्या करते हैं, अगर पेशेंट को ये डायग्नोस हुआ, कैंसर डायग्नोस हुआ, तो उसको एक टाइम टेबल बना के देते हैं। मैं एज अ डाइटिशियन ड्यूरिंग केमोथेरेपी रेडिएशन में क्या खाना चाहिए, क्या नहीं खाना चाहिए और आफ्टर ट्रीटमेंट में पेशेंट का रिहेबिलिटेशन कैसा होना चाहिए, इसका हम काउंसलिंग करते हैं। अभी तक आपके पास सर्वाइवर भी? मैं एक्चुअली सर्वाइवल हूँ, मैं कैंसर सर्वाइवल हूँ, मुझे 10 साल हो गए हैं और अभी तक कम से कम 80-90 हजार तो पेशेंट हो ही गए होंगे। बहुत सारे हमारे टीम से जुड़े हुए पेशेंट हैं और बहुत दूर दूर से भी जुड़े हुए पेशेंट हैं और औरंगाबाद के तो सभी हॉस्पिटल में हम विजिट देते हैं। जैसे कि कोई नए पेशेंट अगर है तो आपसे कांटेक्ट करने के लिए आप कहां पर बुलाएंगे? नहीं, हम काउंसलिंग, हम सब वर्किंग वाले हैं तो हम काउंसलिंग एज अ मोबाइल थ्रू करते हैं। अगर किसी को मिलना है, क्योंकि हमारा काउंसलिंग ये ड्यूरिंग केमोथेरेपी में क्या क्या लेना चाहिए और क्या नहीं लेना चाहिए, मेडिसिन का काउंसलिंग नहीं है तो फोन के ऊपर भी दे सकते हैं और काउंसलिंग सेंटर भी हमारा है, उधर भी हम बुला सकते हैं, लेकिन वो सिर्फ शाम के लिए रहता है। आपका नाम? मैं डॉक्टर अलका राजेंद्र करनी, डाइटिशियन हूँ।